नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांची मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अचानक पाहणी. ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा. आणि चांद्रयान-3 मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश पिसाट यांचा कंपनीच्या वतीने हृदय सत्कार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो, तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका ना छूटे। बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी राज्यात चांगलं काम सुरू आहे. यामुळे तृणधान्यांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढीबरोबरच या पदार्थांच्या विक्रीसाठी मार्केटिंगवर उद्योजकांनी भर द्यावा, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत असलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मिलेट महोत्सवचे उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या महोत्सवाच्या निमित्ताने तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला कृषी आयुक्त चव्हाण आणि जिल्हाधिकारी शिनगारे यांनी भेट दिली. यावेळी कलारंग संस्थेच्या कलाकारांनी पौष्टिक पदार्थांचे महत्त्व सांगणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण केले. नाचणी पिकासंबंधी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. चव्हाण म्हणाले की संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या अंतर्गत तृणधान्यांचे उत्पादन वाढवणे, त्याच्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तृणधान्यांच्या वापर आणि उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्रातही या वर्षभरात सुमारे 31,000 कार्यक्रम घेण्यात आले. वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यातही बदल होत आहेत. सुदृढ आरोग्यासाठी फास्ट फूड सोडून पौष्टिक पदार्थांकडे येण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. येत्या दिवाळीत मिलेटच्या पौष्टिक पदार्थांची भेट नातेवाईकांना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यातून येणारी दिवाळी ही मिलेटयुक्त दिवाळी होईल, असं आवाहनही चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं, जीवनशैलीशी निगडीत आजारांमध्ये वाढ झाली आहे. या आजारांवर मात करायची असेल तर पौष्टिक अन्नपदार्थ अर्थात तृणधान्यांच्या पदार्थांचा आहारात समावेश होणं आवश्यक आहे. यावेळी भामरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली. या योजनेतून महाराष्ट्रात 10,000 प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. तसंच एकूण 45 क्लस्टर तयार करण्यात आले असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आहे. जिल्ह्यातील नागली, वरई उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावे, असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये पहिल्यांदाच कोरम मॉलमध्ये या मोठ्या प्रमाणात पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. इथे 10 लाख पुस्तकातून ग्राहक आपल्या आवडीची पुस्तके निवडू शकतात. या आगळ्यावेगळ्या पुस्तक मेळ्यामध्ये ग्राहक नवी अथवा जुनी पुस्तकं विकत घेऊ शकतात. याबरोबर आपल्या स्वतःच्या पुस्तकांची विक्री करण्याची संधी देखील ग्राहकांना आहे.
पुस्तके इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत मध्ये उपलब्ध आहेत. या संग्रहांमध्ये क्राईम, थ्रिलर, फिक्शन, प्रवास वर्णने, अनोखी वृत्तग्रंथ, विज्ञान आणि सामान्य ज्ञान इत्यादीसारख्या विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे. या संग्रहात वेगवेगळ्या भाषेतील प्रमुख लेखकांची पुस्तकं आहेत. ग्राहक त्यांना आवडणाऱ्या पुस्तकांची निवड करू शकतात. ग्राहक निवडीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य आहे, कारण हा खुला रंगमंच आहे. पुस्तक मेळा सुरुवातीला 1 दशलक्ष पुस्तकांच्या संग्रहाने सुरू झाला. तथापि मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता वेळोवेळी नवीन पुस्तके उपलब्ध केली जात आहेत. प्रत्येक भाषेतील संग्रह, शीर्षक आणि लेखकाचा मागोवा घेण्यासाठी संग्रह प्रचंड आहे असं म्हटल्यावर ग्राहकांसाठी पुरेसे रोमांचक वाचन आहे. पुस्तक प्रदर्शनात लॉक द बॉक्स संकल्पना राबवली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या किमतीचे एकूण 3 बॉक्स त्यांच्या आकारानुसार आहेत, जे तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकांच्या संख्येनुसार निवडू शकता. तुम्हाला हवे ते पुस्तक तुम्ही प्रचंड संग्रहातून गोळा करू शकता आणि ते भरेपर्यंत बॉक्समध्ये ठेवू शकता. एकदा का बॉक्स भरला आणि आणखी जागा शिल्लक राहिली नाही तर तुम्ही बॉक्स लॉक करू शकता. गिरनार पर्वतावर अतिक्रमण करून समाजकंटकांनी दत्तगुरूंचा अवमान केला आहे. समाजकंटकांच्या या कृतीमुळे समस्त दत्त संप्रदाय संतप्त झाला असून या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सांगितलं, गिरनार मंदिरात झालेला प्रकार हा निंदनीय असून त्यामुळे दत्तगुरू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटकांकडून दत्तस्थानाला क्षती पोहोचवण्यात आली असून दत्तगुरू महाराज त्यांना सद्बुद्धी देवो, तसंच त्यांना कोणी हा निंदनीय प्रकार केला आहे त्याच्यावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. या महाआरतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, अर्बन सेल अध्यक्षा रचना वैद्य, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, कार्यकर्ते पदाधिकारी या आरतीमध्ये सहभागी झाले होते. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यामधील नौपाडा परिसरामध्ये महावितरणचे कर्मचारी वीज बिल भरा असं सांगण्यासाठी गेले असता एका नागरिकाने त्याला जबरदस्त मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या नागरिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलिसांनी ही माहिती दिली. जयपूर, राजस्थान येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय जुदो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक पटकावलं आहे. अपूर्वा पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या फेरीतील CRPF या मजबूत संघाच्या उमा चौहान हिला कोशीगुरुमा हा डाव करून पूर्ण गुण घेऊन चितपट केले. त्यानंतर मुंबईची खेळाडू शांभवी हिला हराई गोशी या डावाद्वारे
हरवले. मात्र उपउपांत्य फेरीत जागतिक स्पर्धेतील विजेती खेळाडू तुलिका मान हिच्या सोबत अपूर्वाला थोड्याशा पॉईंटमुळे हार पत्करावी लागली. नंतर अपूर्वा हिने हिमाचल प्रदेशच्या निर्जला हिच्यावर पूर्ण गुण घेऊन पराभूत करून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. अपूर्वा हिची गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरता निवड झाली आहे. अपूर्वा पाटील ही जुदोचा सराव ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुल इथे जुदो प्रशिक्षक देवीसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. चंद्रयान 3 याच्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांबरोबरच एका सर्वसामान्य ठाणेकराचाही सहभाग मोलाचा ठरला आहे. मुंबईतील गोदरेज कंपनीत काम करणारे कामगार राकेश पिसाट यांनी चंद्रयान 3 मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल कंपनीच्या वतीने नुकताच त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. पिसाट हे ठाण्यातील कोपरी परिसरातील सुनीता सोसायटीत राहतात. चंद्रयान 3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विश्वविजयी अवतरण करून संपूर्ण जगाला थक्क केले. इस्रोच्या या यशात ठाण्यातील नागरिकांचाही मोलाचा वाटा आहे. चंद्रयान 3 मधील अतुलनीय कामगिरीबद्दल राकेश पिसाट यांचा LPSC इस्रोचे डायरेक्टर डॉक्टर नारायण यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. गेली 33 वर्ष गोदरेज समूहाबरोबर एरोस्पेस क्षेत्रात टेक्निकल फील्डमध्ये काम करत असताना 1999 साली त्यांना कौशल्य पुरस्कार म्हणून सुवर्णपदक देण्यात आले. तसंच 2009 साली सोसायटी ऑफ एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स उद्यमिक अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. तसंच इतर अनेक पुरस्कार मिळवत त्यांनी चंद्रयान 1, चंद्रयान 2 मिसाईल्स, क्रायोजेनिक इंजिन विकास इंजिन तसंच मंगलयान यांच्या निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी केली आहे. आणि आता चंद्रयान 3 मधील अतुलनीय कामगिरीबद्दल इस्रोचे डायरेक्टर डॉक्टर नारायणन यांच्या हस्ते तसंच अनेक शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत गोदरेज आणि बॉईज इथे राकेश पिसाट यांना गौरवण्यात आलं. कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षाचालकाने चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येची माहिती मिळताच कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अवघ्या काही तासात हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विजय जाधव असं या आरोपीचं नाव असून रसिका कोळंबेकर असं मृत तरुणीचं नाव आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. शिंगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील डोळखाम प्राथमिक आरोग्य केंद्रास मध्यरात्री 12:30 वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटेल यांच्यासह नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री 10 वाजता एका महिलेची प्रसूती झाली होती. जिल्हाधिकारी शिंगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची आस्तेवाईकपणे चौकशी करून मातेला आणि बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसंच या आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यानंतर रात्री 1:30 वाजता जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्णकक्ष, येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधे आहेत का याची माहिती चौकशी करून खातरजमाही केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार आणि औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शिंगारे आणि जिंदल यांनी दिल्या.
तसंच आरोग्य केंद्रात पुरेसा पाणी आणि वीज पुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांची मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अचानक पाहणी. ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा आणि चांद्रयान 3मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश पिसाट यांचा कंपनीच्या वतीने हृदय सत्कार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.